बाबा मामाच्या तळाला स्वतः पंक्ती पडल्या होत्या. मात्र त्या वेळेला एवढ्यात असणाऱ्या चैत्रमासी उन्हाळा मात्र त्या जागे आला. असणाऱ्या उन्हाच्या काळाला दुपारच्या पर्याला 3 वेळेला स्वतः मात्र त्या ठिकाणाला आणि असणाऱ्या त्या गावामध्ये मेटके गावाला आकाशात देता मात्र ढग जसं जमागोळा झालं त्या जाग्याला वारा लागला होता. स्वतः मात्र व्हायाला नाही इजाचा कडकडाट देवा सुरू झाला होता. आता काही क्षणातच मामाच्या तळाला पाऊस पडणार आणि स्वतः मामाने शिजवलेलाच खिरीचा प्रसाद पूर्णपणे वाया जाणार. मात्र त्या जागे आता देवा लागलं होतं दिसायला एवढ्याच वेळेत असणारे देवा मामाचं भक्त हे कुशाबा पाटील आणि चौगपांचं मंडळी झाल्याला दादा प्रकार त्या जागे आला. आणि देवा या मेटके गावानं पाहिलं त्या वेळेला आणि स्वतः मात्र आनंद झाला सर्व मेटके गावाला. तिथं महिमा या मामाचा कळाला त्या ठिकाणाला. मामाचा महिमा त्या सर्व साऱ्या मेटके गावानं नेत्रानं पाहिला होता. मात्र त्या वेळेला
अरे आल्याला पाऊस परत पाठवला बाळूमामानं. बाळूमामाचा मेतके गावाला भंडारा सोहळा झाला आणि परत त्याच ठिकाणी पाऊस स्वतः पडला त्या जागेला. तेव्हा त्या वेळेला स्वतः मात्र त्या ठिकाणाला असणाऱ्या मेतके गावामध्ये त्या जाग्याला बाळूमामा बाबा कधी शाळेत गेलं नव्हतं. होय कधीच बाळूमामाने शाळेचं तोंड पण बघितलं नव्हतं. पण बाळूमामा ह्या जगाच्या पाठीवर काय काय होत होतं. बाळूमामाच्या पुढं माणूस जरी आला तर बाळूमामाने कधी घोंगड्याची दशा बघितली नाही. बाळूमामाने कधी बाबा कुणाचा हात बघितला नाही. बाळूमामाने कधीच कुणाचं बाबा पंचांग बघितलं नाही. होय. बाळूमामाच्या मुखातून गेलेला शब्द कधीच वाया जात नव्हता. एवढी मोठी ताकद त्या बाळूमामाची होती. आणि पंचमहाभूतावर सत्ता चालवायचं तेवढं बाबा सोपं काम नव्हतं. साधा बाळूमामा बाबा साधा धनगर होता. आता बाबा विज्ञान खूप मोठं पुढे गेलंय. एवढं तंत्रज्ञान झालंय पण ते अचूक निदान अजून काही सांगत नाही. पण बाळूमामा कधी काय या जगात घडणार आहे पुढल्या 12 वर्षाचा आणि मागल्या 12 वर्षाचे बाळूमामाला कळत होतं. एवढी मोठी ताकद या बाळूमामाची आहे. म्हणून संत संघ तुझा रे बाळूमामा रे.